कोकणातील गुहागरची 3 दिवसाची ट्रिप प्लॅन करताय तर मी तुम्हाला सांगणार आहे डिटेल ट्रिप प्लॅन। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सेव्ह करा आणि हो, ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांनाही लगेच पाठवा। पहिल्या दिवशी सकाळी पुण्याहून लवकर निघून ताम्हिणी, माणगाव, महाड, चिपळूण मार्गे गुहागरला जायचं। भोर मार्गे वरंधा घाटाने जाऊ नका, रस्ता खराब आहे। किंवा आदल्या रात्री बसने सुद्धा तुम्ही निघू शकता आणि सकाळी गुहागरला पोहोचू शकता। गाडीने गेलात तर दुपारचे जेवण माणगाव जवळ घ्या किंवा डायरेक्ट खेड जवळ। माणगाव ते खेड दरम्यान जेवणासाठी चांगला ऑप्शन नाही। दुपारी 2-3च्या दरम्यान चिपळूणला पोहोचलात की तिथे असणाऱ्या परशुराम मंदिरात जाऊन दर्शन घ्या। यानंतर गुहागर येथे बुक केलेल्या रिसॉर्टवर जाऊन चेक इन करा। फ्रेश होऊन लगेच संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर जा आणि सूर्यास्ताचा आनंद घ्या। संध्याकाळी मस्तपैकी इथल्या हॉटेलमध्ये माशांवर ताव मारा। दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन बीचवर थोडा वेळ एन्जॉय करा आणि तिथून लगेच हॉटेल सुरुची मध्ये जाऊन मस्तपैकी कोकणी न्याहारीवर ताव मारा। न्याहारी झाली की जवळच असलेल्या व्याडेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घ्या। तिथूनच पुढे दुर्गादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घ्या। इथे असणाऱ्या बाजारामध्ये तुम्ही कोकणी मेवायची सुद्धा खरेदी करू शकता। दुपारच्या जेवणासाठी मीराचे किचन, जोग आजींची खानावळ, अन्नपूर्णा अशा अनेक हॉटेल्सचे इथे ऑप्शन्स आहेत। जेवण करून लगेच गोपाळगड, टाळकेश्वर मंदिर आणि लाईट हाऊस बघू शकता। संध्याकाळी गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन पाहण्यासाठी जा। फिरून झाल्यावर रूमवर येऊन फ्रेश होऊन मस्तपैकी हॉटेल किनारा येथे पुन्हा एकदा माशांचे जेवण करण्यासाठी जाऊ शकता। तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच नाश्ता करून चेकआउट करायचं आणि वेळणेश्वरच्या दिशेने जायचं। समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या वेळणेश्वर मंदिराचा परिसर आणि हे मंदिर फारच सुंदर आहे। मंदिरात दर्शन घेऊन थोडा वेळ समुद्र किनाऱ्यावर फिरला की दुपारचं जेवण करून बामणघळच्या दिशेने जा। बामणघळ येथे थोडं सांभाळून फिरा। किनाऱ्यालगत असणाऱ्या शंकराच्या मंदिरात दर्शन घ्या। तिथून पुढे हेदवी येथे वाटेतच लागणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन घ्या। मग शेवटी श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन विजयगडच्या दिशेने प्रस्थान करा। दिवसाच्या शेवटी विजयगड बघून परत पुण्याच्या दिशेने प्रस्थान करा। अशा प्रकारे तुम्ही 3 दिवसाचा गुहागर ट्रिप प्लॅन करू शकता। आता गुहागरला जायचं कसं, राहायचं कुठं आणि जेवायची चांगली ठिकाणे कोणती, अशी संपूर्ण ट्रिपची माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी कोकण अशी कमेंट करा। मी डिटेलमध्ये माहिती पाठवेन। अशा अजून काही भन्नाट ट्रिप प्लॅनिंग साठी आजच पेजला फॉलो करा। येवा कोकण आपलोच असा।